नमस्कार मित्रांनो, मी सोनू पुन्हा एकदा तुमचं सोनूज किचनमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत संडे स्नॅक्स म्हणजे बोटी फ्राय। मित्रांनो, काही दिवसात होळी येणार आहे, त्यामुळे नॉनव्हेजचे प्रकार हे खास करून तुमच्यासाठी जास्त टाकण्याचा मी प्रयत्न करतोय। त्यातलाच एक सर्वात उत्तम असा स्नॅक्स म्हणजे बोटी फ्राय। तर मग चला बघूया त्यासाठी लागणारं साहित्य। त्यासाठी लागणारं साहित्य साधारण अर्धा किलो बोटी किंवा वजडी, त्याचबरोबर धने पावडर, लाल मिर्च, अद्रक लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, हळद, मटन मसाला, तेल, टोमॅटो आणि कांदा। सर्वात आधी आपण गॅसवरती एक कढई ठेवून त्यामध्ये थोडं तेल घालूया। मित्रांनो, इथे आपलं तेल गरम झालंय, यामध्ये आपण थोडे अद्रक लसूण पेस्ट घालूया। त्याचबरोबर घालूया कांदा। मित्रांनो, इथं आपला कांदा व्यवस्थित गुलाबी कलरचा फ्राय झालाय। आता आपण यामध्ये सर्वात पहिले घालूया स्वच्छ धुवून घेतलेली वजडी किंवा बोटी। त्याचबरोबर आपण घालूया यात थोडीशी हळद। मित्रांनो, आता आपण यामध्ये ॲड करूया लाल मिरची, धने पावडर, मटन मसाला आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्यामध्ये आता ॲड करूया आपण टोमॅटो आणि त्याचबरोबर ॲड करू चवीनुसार मीठ। आणि 1-2 मिनिटं याला झाकून ठेवूया। तर यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया। आणि मंद आचेवर याला जोपर्यंत आपली वजडी शिजत नाही तोपर्यंत झाकवून याला शिजवूया। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता साधारण एक 45 ते 50 मिनिटांनंतर आपली बोटी एकदम व्यवस्थित शिजवून रेडी झाली आहे। आता आपण याला सर्व करूया। मित्रांनो, ही जर तुम्हाला लवकर बनवायची असेल तर तुम्ही कुकरमध्येही याची शिट्टी घेऊन बनवू शकता। जर आपण अशी ओपन कढईमध्ये जर बनवली तर त्याची टेस्ट थोडीशी वेगळीच येते। अशा प्रकारे आपली इथे बोटी फ्राय बनवून तयार झालेली। मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।